कर्मण्यवाधिकारस्य म्हणजे कर्म करावं लागेल, ना फलेषु कदाचन, फळाची अपेक्षा करू नका, असं साक्षात भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात. मग काही जण म्हणतात की फळाची अपेक्षा करायची नाही, मग कर्म तरी कशाला करायचं. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणतात निष्काम कर्म करा, त्याची परतफेड तुम्हाला 100% होणार आहे, हे सत्य आहे. मग काही जण सृष्टीमध्ये जातात, काय म्हणतात की सृष्टी हाच देव आहे आणि याच्याशी भगवान श्रीकृष्ण सहमत आहेत. वासुदेव कुटुंबकम, सृष्टी हा देव आहे. आपण बघतो आपल्याला लहान असताना फिजिक्स भौतिकशास्त्र होतं, त्यामध्ये ॲटम म्हणजे काय, ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट्स, म्हणजे एक छोटासा पार्टिकल ॲटम म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स असतात. सर्कलनं ते इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन न्यूट्रॉनच्या भोवती फिरत असतात. ते निर्जीव आहेत. आपण बघतो पृथ्वीवरती प्राणी, पशु पक्षी, झाडं ही सगळी सजीव आहेत, पण ॲटम निर्जीव आहे, म्हणजे सजीव नाही तो ॲटम. पण तरीसुद्धा त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरल्यानंतर त्या इतर ह्याच्यामध्ये तो संपर्कात येतो आणि संयोग होऊन त्याच्यातून वेगवेगळ्या एनर्जी तयार होत जातात. मग ही एनर्जी तयार करण्याचं काम कोण करतं. एनर्जी, व्हॉट इज एनर्जी, एनर्जी म्हणजे काय. दुसरी गोष्ट माऊलींनी खूप छान पद्धतीनं सांगितलेलं आहे. माऊली म्हणतात की वाऱ्याची सुंदर अशी झुळूक येते आणि झाडाची फांद्या, पानं हलतात. आपण म्हणतो हवा आहे, वारा आहे म्हणून झाड हलत आहे. कधी कधी हवा चालू असते, पानं हलत नाहीत, झाड निशब्द असतं, शांत असतं. मग आपण म्हणायचं का की आता हवा नाही, आता हवा संपली. आणि हवा संपली तर आपण काही सेकंदामध्ये हे जग सोडून जाऊ शकतो, याचा अर्थ हवा प्रेझेंट आहे. मग माऊली सांगतायत हवा प्रेझेंट आहे, ती तुम्हाला लागते म्हणून तुम्ही ते मान्य करता, पण ती झाड हल्ल्यावरच हवा आहे असं म्हणू नका. याचा अर्थ परमेश्वर आहे. परमेश्वर ही एक फार मोठी ब्रह्मांडामधली शक्ती आहे. तो दिसला तरच तुम्ही त्याचं अस्तित्व मान्य करणार आहात का, तर नाही. हे सगळा करता करविता परमेश्वर आहे. सूर्य नेमानं उगवतो, झाडं आपल्याला फळं फुलं अन्नधान्य देतात. सगळं जे चाललेलं आहे हे सगळं नियमानं चाललेलं नाही. नित्यम कर्मामध्ये हे सगळं येतं, नित्य कर्मामध्ये. मग आपण आपल्या कर्मापासून का ढळायचं. आपण ही निष्काम कर्म करायला शिकलं पाहिजे, फळाची अपेक्षा न करता. आणि माणूस इतका स्वार्थी आहे, जिवंतपणी सगळं काय मागत असतो. मेल्यावर सुद्धा मला स्वर्गातच जायचं आहे, मला स्वर्गसुख हवं. अहो किती कर्म